अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामींचे विविध अद्वितीय आणि चमत्कारिक मंत्र ऐकण्यासाठी आपल्या आध्यात्मिक माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि स्वामी भक्तांनो, या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक करून खूप श्रद्धेने कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशा मंत्राचा प्रभाव सांगणार आहोत जो केवळ साधा मंत्र नसून तो आहे ब्रह्मांडातील एक जागृत ऊर्जा, एक जिवंत कृपा, एक अनुभूती जी त्या भक्तालाच अनुभवता येते जो स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवतो, जो समर्पणाने मनापासून त्या मंत्राचा आस्वाद घेतो। हा मंत्र तुमचे नशीब जागवू शकतो, तुमच्यावरच्या वाईट शक्तींना दूर करू शकतो, तुमच्या अंधारमय जीवनात आशेचा तेज प्रकाश पसरवू शकतो आणि तुमचे संपूर्ण आयुष्य स्वामींच्या कृपेने उजळून टाकू शकतो। हा मंत्र एक आव्हान आहे, एक श्रद्धेचे स्पंदन आहे, एक स्वामी स्मरण आहे ज्याने असंख्य भक्तांचे जीवन बदलले आहे। अनेकांनी संकटावर मात केली आहे, काहींना धन प्राप्त झाले, काहींना नोकरी व्यवसायात प्रगती मिळाली, तर काहींना घर, काहींना मनशांती व आत्मविश्वास। आता तुमच्यासाठीही तो क्षण उगवला आहे। फक्त तुम्ही डोळे मिटा, हृदय उघडा आणि संपूर्ण विश्वासाने हा मंत्र ऐका। हा मंत्र ऐकताना फक्त कान नाही तर मन देखील सजत असावं, कारण जेव्हा आपण अंतःकरणातून कोणती गोष्ट ऐकतो तेव्हाच दैवी शक्ती आपल्यावर कृपा वर्षाव करतात। श्री स्वामी समर्थ महाराज हे फक्त संत नाही, ते ब्रह्मांडाच्या अद्वितीय शक्तीचं सजीव स्वरूप आहेत। त्यांची कृपा जेव्हा आपल्याला लाभते तेव्हा दारिद्र्य नाहीस होतं, अडचणींना मार्ग सापडतो, संकट मागे हटतात आणि अपेक्षा यांचं रूपांतर यशामध्ये होतं। हा मंत्र म्हणजे त्यांच्या कृपेचा अथांग महासागर आहे, ज्यातून नवी ऊर्जा जन्म घेते, आत्मविश्वास जागा होतो आणि जीवनाला एक नवा आरंभ मिळतो। दररोज सकाळी आणि रात्री हा मंत्र ऐकण्याची सवय लावा। सकाळी ते तुम्हाला नवे तेज, नवी उमेद देतो, रात्री तो तुमच्या विचारांना आराम आणि शांती देतो आणि मनाच्या गाभाऱ्यात सकारात्मकता भरतो। अनेक भक्तांनी या मंत्रामध्ये स्वतःचं भाग्य बदलताना पाहिलं, त्यांनी त्यांच्या भीतीवर विजय मिळवला आहे, निराशा झटकली आहे आणि जीवनात समृद्धीचं स्वागत केलं आहे। तुमचेही जीवन बदलू शकते, फक्त तुम्ही एक निश्चय करा, या मंत्राला तुमच्या जीवनात एक स्थान द्यायचं आहे। तुम्ही आतापर्यंत जे केलं ते कदाचित अपुरं होतं, पण आता हा मंत्र ऐका आणि स्वतः अनुभव घ्या, कसे अज्ञात मार्ग खुलतात, कशी अडथळ्यांची दारं उघडतात आणि कसे चमत्कार स्वतः जवळ येतात। जर मनात असेल श्रद्धा तर स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल। जर तुमच्या मनात खरंच श्रद्धेचं बीज असेल आणि तुम्हाला तुमचे नशीब नव्याने उजळवायचे असेल तर हा मंत्र तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलवू शकतो। हा मंत्र फक्त ऐकण्यापुरताच नाही, हा मंत्र एक दैवी प्रवाह आहे जो ऐकणाऱ्याला थेट स्वामींच्या कृपा शक्तीशी जोडतो। तुम्ही हा मंत्र ऐकताना एका दिव्य वर्तुळाच्या तेजात प्रवेश करता, जेथे वाईट विचार लुप्त होतात आणि फक्त शांती आणि शुभ ऊर्जा तुमच्या दिशेने वाहू लागते। स्वामी समर्थांचा हा मंत्र म्हणजे एका असा मंत्र आहे जो तुम्हाला साक्षात स्वामी पर्यंत पोहोचवतो, जिथे प्रत्येक श्वासामध्ये त्यांची कृपा भिनते आणि जीवनात आशेचा नवा प्रकाश प्रकट होतो।
दररोज हा मंत्र ऐकणं म्हणजे दररोज स्वतःला नव्याने पुन्हा उभं करणं. प्रत्येक दिवशी आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवणं आणि एक नवा अध्याय सुरू करणं. हा मंत्र तुमच्या पावलांखालील अडथळे दूर करतो, तुमच्या मनातली गोंधळलेली दिशा स्पष्ट करतो आणि तुम्हाला एका सकारात्मक प्रवाहात वाहून नेतो, जिथे दररोज एक यशाचं आणि समाधानाचं पान लिहिलं जातं. भक्तांनो, तुमचं आयुष्य जर अंधारात हरवलं असेल तर हेच त्या प्रकाशाचं द्वार आहे. स्वामी समर्थ ते केवळ एक संत नाहीत, ते एक जागृत शक्ती आहेत. त्यांना तुम्ही मनापासून हाक मारली तर ते उत्तर नक्कीच देतील. हा मंत्र ऐकताना फक्त कानच नाही तर हृदय देखील उघडे ठेवा, कारण ही एक अनुभूती आहे जी शब्दांपलीकडची आहे. हा मंत्र तुमचं मन केंद्रित करतो, तुमचे आत्मबल उंचावतो आणि तुम्हाला तुमच्या अपूर्ण स्वप्नांकडे पुन्हा एकदा नव्याने घेऊन जातो. तिथे फक्त शक्यताच असतात, अपयशांना जागा उरत नाही. जर तुमच्या जीवनात पैसा नाही, मनात शांती नाही, सतत संघर्ष आहे, तर आता ही वेळ आहे या मंत्राला आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याची. स्वामी समर्थांच्या या कृपामय मंत्रात जग बदलण्याची ताकद आहे. फक्त तुम्ही तुमचं मन त्यात गुंतवा, मनापासून ऐका आणि सातत्य ठेवा आणि अनुभव घ्या एक असा अन्य आध्यात्मिक प्रवासाचा. चला तर भक्तांनो, जास्त वेळ न घालवता आजचा मंत्र ऐकायला सुरुवात करूया. भक्तांनो, तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच एक प्रेमळ लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि मंत्र पूर्ण 108 वेळा ऐका, अनुभव घ्या. चला तर मंत्राला सुरुवात करूया. ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धये नमः। ओम